भुवनेश्वर 11 संघ आमच्या मंडळाला जरा कोऑपरेट करायचं आहे. आमच्यासाठी 2 पंच द्यायचे आहेत. भुवनेश्वर 11 दरम्यान या सामन्यातील आणि या आजच्या दिवसातील हा दुसरा सामना चालू होतोय. सामना रंगणार आहे तो बापूजीदेव वरंडेपाडा आणि सेलके शाहीर ब्रदर्स भोनंग या 2 संघांमध्ये दरम्यान. प्रथम नाणेफेकीचं कौल बापूजीदेव वरंडेपाडा संघाने जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी भोनंग संघाचे 2 सलामीचे फलंदाज प्रणय आणि जयेश हे मैदानात उतरलेले आहेत. मी सर्व भोनंगच्या प्लेयर्सला आणि कल्पेश पंचांचं काम बघायचं आहे या सामन्यासाठी. जा कल्पेश शेळके साईड पंचांचं काम बघायचं आहे. आणि मी सर्व भोनंग गावातील सर्व क्रिकेटर्सला विनंती करतो की ग्राउंडच्या लाईनच्या बाहेर सर्वांनी थांबायचं आहे. सामन्याला सुरुवात करायची. सलामीचे 2 फलंदाज मैदानात गेलेले आहेत. जयेश आणि प्रणय. मित्रांनो, जयेश आणि प्रणय ह्या वर्षीच्या टुर्नामेंटमधील एक उत्कृष्ट अशी एक जोडी आहे जी मैदानात उतरली आहे. जयेशच्या माध्यमातून आपण बघितलं तर लगातार तीन मॅन ऑफ द सिरीज घेण्याची ज्यांनी विक्रम केला या विभागामध्ये. ज्या 3 मोठ्या टुर्नामेंट झाल्या त्या तिन्ही मोठ्या टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला तो जयेश. गोलंदाजी असो, फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, अतिशय उत्कृष्टरित्या केलं. या गावाचं नाव ज्याने अखंड रायगड जिल्ह्यात नव्हे तर अखंड महाराष्ट्रात पोचवलं असा जयेश मैदानात उतरलाय. त्याच्यासोबत प्रणय हा सुद्धा त्याच पद्धतीचा एक प्लेयर हा सुद्धा मैदानात आहे. दरम्यान सामना चालू होतोय बापूजी वरंडेपाडा आणि शेळके शाहीर ब्रदर्स भोनंग या 2 संघांदरम्यान. गोलंदाजी मार्कवर प्रवीण म्हात्रे एक अनुभवी गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर तयार. या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी ज्या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण समालोचन कक्षाच्या बाजूला इकडे जागा आहे वरती, तिकडे येऊन बसायचं आहे सावलीमध्ये. दरम्यान सामना चालू होतोय. आजच्या दिवसातील दुसरा सामना शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. चेंडू मात्र फलंदाजाला समजला नाही. उचली घेणारा चेंडू होता. दरम्यान निर्धाव चेंडूने या सामन्याची सुरुवात करतोय तो एक अनुभवी गोलंदाज प्रवीण म्हात्रे. पहिल्या चेंडूची समाप्ती होतोय. धाव संख्या होतोय ती 0. दरम्यान सामन्याला सुरुवात होतोय. दुसरा चेंडू असेल प्रवीण याच्या षटकातील जयेशसाठी. आता मात्र जयेश त्याचा चांगला समाचार घेतोय. चेंडू लँड होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी 6 धावांनी स्वतःच आणि संघाचं खातं उघडतो जयेश. दरम्यान प्रत्येक षटकारासाठी 50 रुपये. प्रणित झावरे यांच्याकडून आहे. 50 रुपयाचा मानकरी ठरला आहे तो जयेश. अतिशय चांगली सुरुवात करतोय जयेश आपल्या फलंदाजीतून. एक उत्कृष्ट फलंदाज, एक उत्कृष्ट गोलंदाज आणि एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याचं नाव
या पंचक्रोशीत या विभागात या तालुक्यात ज्याने गाजवलं तो जयेश चांगली सुरुवात करतोय. 6 धावांनी सुरुवात करतोय, 6 धावांनी खातं उघडतोय स्वतःचं संघाचं. षटकातील तिसरा चेंडू असेल प्रवीण याच्या षटकातील चेंडू मात्र आता कार्पेटच्या साहाय्याने खेळू करते. क्षेत्ररक्षक चेंडू येतोय, चेंडूची फील्ड करतोय. दरम्यान 1 धाव मात्र निश्चित जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचतोय तो 7 या धावसंख्येवर. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या षटकातील 3 चेंडूंची फेक होतोय. दरम्यान 7 धावा जोडल्या जातात त्या शेळके शाहीर ब्रदर्स भोनंग संघाच्या खात्यात. आता मात्र स्ट्राईकवर येतोय तो प्रणय. नॉन स्ट्राईकला असलेला फलंदाज पुन्हा एकदा प्रवीण आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. षटकातील 4था चेंडू असेल, सामना करेल तो प्रणय. प्रणय मात्र पूर्णपणे बीट होतोय. आता पहिला चेंडू निर्धाव फेकतोय प्रणयसाठी प्रवीण. अतिशय चांगला कमबॅक करताना दिसतोय. पहिला चेंडू निश्चित निर्धाव फेकला होता, त्यानंतरच्या चेंडूवर षटकार निश्चित आला होता जयेशाच्या माध्यमातून, परंतु त्यानंतरचे 2 चेंडू अचूक टप्प्यावर फेकले होते ते प्रवीण याने. अतिशय अनुभवी गोलंदाज आहे प्रवीण वरंडेपाडे संघाकडून. आता मात्र चांगल्या चेंडूची फेक करतोय, चेंडू जातोय, पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने खेळतोय. 30 या सर्कलमध्ये चेंडूची फील्ड होतोय पॉईंटच्या दिशेने. दरम्यान 1 धाव मात्र निश्चित जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचतोय तो 8 या धावसंख्येवर. अजून सुद्धा पहिल्या षटकातील एका चेंडूची फेक होणं बाकी. अतिशय सुरेख कमबॅक बघायला मिळाला तो प्रवीण याच्या माध्यमातून. निश्चितच एक षटकार जयेशाच्या माध्यमातून बघायला मिळाला होता. त्यानंतरचे 3 चेंडू मात्र अतिशय अचूक टप्प्यावर फेकले होते ते प्रवीण याने. दरम्यान शेवटचा चेंडू असेल, पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. बिनबाद 8 अशी धावसंख्या शेळके शाहीर ब्रदर्स संघाची. आता मात्र पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढतोय. चेंडू मात्र जातोय कार्पेटच्या साहाय्याने 4 धावांसाठी. दरम्यान पुन्हा एकदा चौकार येतो जयेशच्या माध्यमातून. धावसंख्या जोडली जाते 4 धावसंख्या होती ती 12. दरम्यान पहिलं षटक संपते. पहिल्या षटका अखेरीस शेळके शाहीर ब्रदर्स भोनंग संघ जाऊन पोहोचतोय तो बिनबाद 12 या धावसंख्येवर. ते 12 धावा जमा करत असताना मात्र जयेश याच्या माध्यमातून 1 षटकार आणि 1 चौकार आपल्याला बघायला मिळाला. अतिशय नावाजलेला फलंदाज या विभागातील या पंचक्रोशीतील, ज्याच्या नावावर सलग 3 टुर्नामेंटच्या मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला, ज्याच्या नावावर एक सोन्याची अंगठीसुद्धा आपण बघितली सुडकोली येथील टुर्नामेंटमध्ये. असा हा फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक मैदानात आहे. तो जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत निश्चितच प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन त्याच्या माध्यमातून होईल. अतिशय सुरेख फलंदाजी करतोय जयेश. आतापर्यंत 1 षटकार आणि 1 चौकाराच्या माध्यमातून स्वतःच्या खात्यात मात्र 11 धावा जमा केल्या जयेश याने. आता मात्र दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर असेल तो सचिन म्हात्रे. हा सुद्धा एक अनुभवी गोलंदाज आहे, फलंदाज सुद्धा आहे. याच्याकडे एक चांगली क्षमता आहे गोलंदाजीची, उंचखुरा असा गोलंदाज आहे. मात्र समोर फलंदाज आहे प्रणय, हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. आपल्या विभागातील, आपल्या पंचक्रोशीतील हे दोन्ही संघ आहेत. एक वरंडेपाडा आणि दुसऱ्या बाजूला आहे तो शेळके शाहीर ब्रदर्स भोनंग संघ. अतिशय एक मोठा सामना आपल्याला या क्रिकेटच्या मैदानावर बघायला मिळतोय. सिद्धांत पाटील आयोजित युवा पिढी भोनंग, कैलासवासी परशुराम नतू पाटील व कैलासवासी कुमारी असावरी परशुराम पाटील स्मृती चषकच्या माध्यमातून अतिशय चांगलं आयोजन इथे बघायला मिळतोय. दरम्यान दुसरं षटक असेल, जे षटक घेऊन येतोय सचिन. राईट टर्म राऊंड विकेट गोलंदाजी करेल प्रणयसाठी सचिन याच्या षटकातील पहिला चेंडू असेल, जे दुसरं षटक घेऊन आलाय सचिन. षटकातील पहिला चेंडू, ज्याचा समाचार घेण्याचा चांगला प्रयत्न होता, मात्र चेंडू निर्धाव फेकतोय तो सचिन. चांगली सुरुवात करतोय आपल्या षटकाचा श्रीगणेशा मात्र निर्धाव चेंडूनी करते. अतिशय चांगली सुरुवात बघायला मिळाली सचिन याच्या माध्यमातून. षटकातील 1 चेंडूची फेक करतोय, निर्धाव चेंडूची फेक करतोय. कमबॅक करताना दिसतोय तो वरंडेपाडा संघ. निश्चितच पहिल्या षटकामध्ये 12 धावा जोडल्या होत्या, त्यानंतर मात्र पहिला चेंडू निर्धाव फेकण्यात यशस्वी ठरलाय तो सचिन. षटकातील दुसरा चेंडू असेल सचिन याच्या, सामना करेल तो प्रणय सचिन याचा. आता मात्र प्रणय याच्या बॅटमधून एक मोठा फटका येतो, चेंडू लँड होतोय. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळतोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक कोण असेल त्याचं नाव मात्र आमच्यापर्यंत सौरभ. अतिशय चांगला एफर्ट बघायला मिळतोय सौरभ याच्या माध्यमातून. निश्चितच 5 धावा आपल्या संघासाठी सेव्ह करते सौरभ. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण सौरभ याच्या माध्यमातून. दरम्यान आता स्ट्राईकवर येतो तो जयेश, ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत आपण 1 षटकार आणि 1 चौकार बघितला. तो जयेश मात्र गोलंदाजीवर असेल तो सचिन. आता पुन्हा एकदा एक मोठा फटका येतोय जयेश याच्या माध्यमातून. तिथेच पुन्हा एकदा सौरभ, चांगला ट्राय होता सौरभ याचा क्षेत्ररक्षणाचा, परंतु 1 धाव मात्र निश्चित जोडली जाईल. एका धावेच्या माध्यमातून
धावसंख्या होईल ती 14. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतोय सौरभ याच्या माध्यमातून. निश्चितच अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी होतोय. सचिन याच्या माध्यमातून 3 चेंडू अतिशय अचूक टप्प्यावर आणि सुरेख फेकताना दिसतोय तो सचिन. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची फेक करतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी. जे चेंडू फलंदाजाला मात्र समजत नाही. प्रणय हा पूर्णपणे बीट होतोय. दरम्यान प्रणय वैयक्तिक 2 या धावसंख्येवर अजूनपर्यंत खेळतोय. धावसंख्या मात्र संघाची 14व्या धावसंख्येवर स्थिर होतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंची मात्र फेक होतोय. सचिन याच्या माध्यमातून अतिशय अचूक गोलंदाजी करताना दिसतोय सचिन. आता मात्र चेंडू बॅटची काढा घेतोय. चेंडू जाते उंच. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचेपर्यंत चेंडू लँड होतोय, परंतु कोणत्याही प्रकारचा झेल या ठिकाणी होत नाही. 2 धाव मात्र निश्चित जोडल्या जातील. 2 धावांच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचतोय तो 16 या धावसंख्येवर. चांगला कमबॅक करताना दिसला तो सचिन. आणि वरंडेपाडा संघ निश्चितच पहिल्या षटकामध्ये 12 धावा जोडल्या असताना दुसऱ्या षटकामधली 5 चेंडूंची फेक केली. 4 धावा फक्त खर्च केल्या. धावसंख्या झाली ती 16. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी बघायला मिळालं आपल्याला सचिन याच्या माध्यमातून. अजून सुद्धा एका चेंडूची फेक होणं बाकी. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. सचिन याचा सामना करेल तो प्रणय. आणि आता मात्र एक मोठा फटका येतोय. चेंडू लँड होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. निश्चितच हा झेल होऊ शकला असता, परंतु हवेचा ओघ जरा जास्त असल्या कारणाने चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. 6 धावा निश्चित जोडल्या गेल्या. प्रणय याच्या खात्यात, भोनंग संघाच्या खात्यात. भोनंग संघ दरम्यान जाऊन पोहोचलाय 2 षटकाखेरीस बिनबाद 22 या धावसंख्येवर. सुरुवात मात्र चांगली केली होती जयेश याने. त्यानंतर आता सचिन याचा कमबॅक आपल्याला बघायला मिळाला. त्यानंतर प्रणय याच्या बॅटमधून एक षटकार. अतिशय सुरेख सामना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. ज्या पद्धतीची फलंदाजी त्याच पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळतोय. दोन्ही फलंदाज मोठे आहेत. त्यांना झगडून ठेवण्याचं काम मात्र हा संघ करतोय. नवीन गोलंदाज येतोय. तिसरं षटक घेऊन योगेश नाईक हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे वरंडेपाडे संघाकडून. योगेश नाईक समोर मात्र एक मोठा फलंदाज आहे जयेश. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा योगेश तयार आपल्या गोलंदाजीसाठी. तिसरं षटक असेल वरंडेपाड्या संघाकडून. योगेश याच्या माध्यमातून पहिला चेंडू मात्र चेंडूची फेक खराब होतोय. निश्चितच पंच आमच्याकडे झुकून सांगतात की वाईट चेंडू आहे, अवांतर चेंडू आहे. 1 धाव मात्र निश्चित जोडली जाईल अवांतरच्या स्वरूपात. संघाच्या खात्यात धाव संख्या होते ती 23. षटकाची सुरुवात अवांतरने करतोय तो मात्र योगेश नाईक. अतिशय सुरेख सामना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. वरंडेपाडा आणि शेळकेशाहीर ब्रदर्स भोनंग या संघादरम्यान. षटकातील पहिला चेंडू असेल. अतिशय सुरेख चेंडू, उसळी घेणारा चेंडू होता जो चेंडू फलंदाजाला समजला नाही. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होतोय. पहिला चेंडू निर्धाव फेकण्यात मात्र यशस्वी होतोय. कमबॅक करताना दिसतोय तो वरंडेपाडा संघाचा गोलंदाज योगेश नाईक. षटकातील दुसरा चेंडू असेल योगेशाच्या. पुन्हा एकदा जयेश स्ट्राईकवर, ज्याच्या माध्यमातून 1 षटकार आणि 1 चौकार. त्याच्यानंतर पुन्हा एकदा हा एक येतोय फ्लॅट षटकार जयेशाच्या माध्यमातून. जेव्हा जयेशची बॅट चमकते तेव्हा निश्चितच षटकार आणि चौकारांची आतिषबाजी आपल्याला बघायला मिळतो. सुरेख फलंदाजी जयेशच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला बघायला मिळेल. 2 षटकार आणि 2 चौकारांच्या माध्यमातून जयेश या मैदानात खेळतोय. स्वतःच्या खात्यात 18 धावा ज्याने जोडल्या आहेत तो जयेश. पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा जयेशाच्या बॅटमधून मोठा फटका येतोय. चेंडू लँड होते पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. साठी देवेंद्र शेळके संघाचे मालक यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जयेशसाठी आलेले आहे. त्याचं दरम्यान 1000 रुपये गुगल पेच्या माध्यमातून या ठिकाणी जयेशच्या खात्यात जमा होतात. षटकातील आता मात्र चांगला कमबॅक बघायला मिळतो योगेशाच्या माध्यमातून. आता मात्र चेंडू लेग बाय स्वरूपात 1 धाव मात्र निश्चित जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय तो
36 या धावसंख्येवर निश्चितच लगातार 2 चेंडूवर 2 षटकार आले होते जयेशच्या माध्यमातून. त्याच्यानंतर मात्र चांगला कमबॅक बघायला मिळाला तो योगेश नाईक याच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्राईकवर येतो तो प्रणय. चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढतोय प्रणय. चेंडू जातोय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या दिशेने जिथे क्षेत्ररक्षक प्रणय याने जर 3 षटकार मारले प्रणय याने जर 3 षटकार मारले तर त्याच्यासाठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक देवेंद्र शेळके यांच्याकडून आहे. दरम्यान शेवटचा चेंडू असलेल्या षटकातील 3ऱ्या षटकातील सामना करेल प्रणय. प्रणय याच्या बॅटमधून सुद्धा आपण 1 षटकाराने 1 चौकाराची फलंदाजी बघितली. त्याच्यानंतर मात्र कमबॅक बघायला मिळाला तो योगेश याचा. आता मात्र निर्धाव चेंडूने आपले षटक संपवतोय तो योगेश. दरम्यान 3 षटकांची समाप्ती होतोय. 3 षटकार खेरीस शेळके शाहीर ब्रदर्स भुवनंग संघ जाऊन पोहोचतोय तो 40 या धावसंख्येवर. एक चांगली धावसंख्या उभा करण्यात यशस्वी ठरलाय आतापर्यंत भुवनंग संघ. कोणताही फलंदाज बाद होत नाही. जयेश आणि प्रणय ही जोडी आतापर्यंत मैदानातच आहे. अतिशय सुरेख फलंदाजी दोघांच्या माध्यमातून आपण बघितली. जयेशच्या माध्यमातून आपण 3 षटकाराने 1 चौकार बघितला तर प्रणयाच्या माध्यमातून 1 षटकाराने 1 चौकार बघितला. अतिशय सुरेख फलंदाजी या 2 फलंदाजांकडून आतापर्यंत आपण बघितली. आणि या फलंदाजीच्या माध्यमातून 40 धावा 3 षटकामध्ये जोडल्या गेल्या त्या भुवनंग संघाच्या खात्यात. आता मात्र नवीन गोलंदाज येते तो सौरभ, ज्याच्या माध्यमातून आपण बघितलं एक चांगलं क्षेत्ररक्षण, अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण ज्याच्या माध्यमातून आपण बघितलं तो सौरभ आता मात्र गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. गोलंदाजीसाठी शेवटचं षटक असेल. सौरभ म्हात्रे गोलंदाजी मार्कवर असेल तो सौरभ म्हात्रे. स्ट्राईकवर असेल तो मात्र जयेश, ज्याच्या माध्यमातून आपण 3 षटकार बघितले तो जयेश. आणि पुन्हा एकदा जयेश ऑन द फायर. पुन्हा एकदा चेंडू जातोय. जयेशच्या बॅट माध्यमातून जर 6 चेंडूंमध्ये 6 षटकार बघायला मिळाले या ठिकाणी तर निश्चितच 5000 रुपयाचं पारितोषिक देवेंद्र शेळके यांच्याकडून आहे. परंतु मित्रांनो मी तुम्हाला सांगतो जयेश हा एक मोठा फलंदाज आहे. त्याच पद्धतीने हितेश गायकर जो शैल्या म्हणून आपण ज्याची ओळख आहे आपल्या गावामध्ये, याच्या माध्यमातून नांगरवाडी येथे झालेल्या मागच्या रविवारच्या स्पर्धेत 6 चेंडूंमध्ये 6 षटकार आले होते. हा सुद्धा आपल्या गावातीलच एक फलंदाज आहे. हा सुद्धा एक मोठा फलंदाज आहे ज्याच्या माध्यमातून नांगरवाडी येथे झालेल्या स्पर्धेमध्ये 6 षटकार आले होते. निश्चितच त्याची सुद्धा फलंदाजी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. अतिशय नवीन रूपाला आलेला हा फलंदाज आहे हितेश गायकर. दरम्यान आता मात्र जयेश याची एसटी उकरण्यात यशस्वी होतोय तो सौरभ हा जयेशाला परतवतोय. चांगला कमबॅक करतोय. 1 डाव तुझा तर 1 डाव माझा निश्चित असेल असा आणि या सामन्यांसाठी पंचांचं काम बघतायत प्रकाश मॅन फ्रॉम खानाव आणि ओमकार मॅन फ्रॉम रोहा. या दोघांचे मी मंडळाच्या वतीने प्रथम स्वागत करतो, आभार मानतो की त्यांनी महत्त्वपूर्ण काम आमच्या या टुर्नामेंटसाठी आणि या आयोजकांसाठी केलं, चांगलं सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचा आभार मानतो. आता मात्र स्ट्राईकवर येतो तो सुयोग, ज्याच्या माध्यमातून आपण षटकार बघतो ते खूप मोठे षटकार असतात. असा सुयोग फलंदाजीसाठी येतोय. मात्र सौरभ हा एक चांगला गोलंदाज, एक चांगला प्लेयर आपल्याला सौरभ याच्या माध्यमातून इथे बघायला मिळाला. कारण क्षेत्ररक्षण असो वा गोलंदाजी असो, सौरभ हा मात्र या ठिकाणी यशस्वी ठरला. सुयोग मात्र बाद होतोय. 0 या धावसंख्येवर. चेंडूचा आणि बॅटचा खासचा संपर्क आपल्याला बघायला मिळाला नाही.
सुयोग याच्या माध्यमातून सुयोग बाद होते, दरम्यान दुसरा हादरा बसतोय. सुयोग याच्या माध्यमातून धावसंख्या झाली ती 46. आता मात्र मोठे फटके निश्चित मारावे लागतील ते भोनंग संघाला, कारण धावसंख्या कुठेतरी स्थिरावलोय. ज्या वेळेस जयेश बाद झाला निश्चितच धावसंख्या थांबली. लगातार 2 चेंडू निर्धाव केले. आता मात्र प्रणय चमकतोय. प्रणय आपली फलंदाजी आपली बॅट खोलतोय. प्रणयसाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक येते देवेंद्र शेळके यांच्या माध्यमातून. निश्चितच इथे बक्षिसांची आतिषबाजी होतोय. पुन्हा एकदा प्रणय शेळके याच्या खात्यात 500 रुपये जमा होतात देवेंद्र शेळके याच्या माध्यमातून गुगल पेच्या स्वरूपात. षटकातील आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका येतोय प्रणय याच्या माध्यमातून. चेंडू जाते पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर लँड होतोय. लगातार 2 षटकार बघायला मिळतात प्रणय याच्या माध्यमातून. अतिशय सुरेख फलंदाजी. दरम्यान चंद्रकांत ठाकूर हे सुद्धा या ठिकाणी रवाना झालेले आहेत, तरीमध्ये आहेत. त्यांच्याकडून जर प्रणयने हॅट्रिक केली तर त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक फोनद्वारे त्यांनी केलेले आहे आणि 500 रुपयाचा मानकरी ठरतोय तो प्रणय शेळके. प्रणय शेळके 500 रुपयाचा मानकरी ठरतोय. लगातार 3 प्रणय यांच्या माध्यमातून जयेशच्या माध्यमातून आपण 4 षटकार बघितले, तर प्रणय याच्या माध्यमातून सुद्धा आपण 4 षटकार बघितले. अतिशय सुरेख फलंदाजी या ठिकाणी बघायला मिळाली भोनंग संघाच्या माध्यमातून. अतिशय सुरेख फलंदाजी. या फलंदाजीच्या माध्यमातून 64 धावा जोडल्या गेल्या. या 2 भोनंग संघाच्या खात्यात 65 धावांचं आव्हान असेल ते वरंडेपाडा संघाच्या समोर. दरम्यान प्रणय शेळके याच्यासाठी चंद्रकांत ठाकूर हौशी क्रिकेटर आमच्या गावातील, ज्यांच्या माध्यमातून निश्चितच आपल्याला एक मोठा संघ उद्या परवा ओपनच्या माध्यमातून बघायला मिळेल असे चंद्रकांत ठाकूर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलोय. तर देवेंद्र शेळके संघ मालक शेळके शाहीर ब्रदर्स यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक प्रणयसाठी आले. अतिशय सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी बघतोय आपण. विनंती करतो की आपण लवकरात लवकर मैदानात जायचं आहे, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. मित्रांनो, निश्चितच आपल्या होम ग्राउंडवर खेळत असताना एक चांगला खेळ आपल्या ग्रामस्थांना सर्व क्रिकेट प्रेमींना या ठिकाणी दाखवलं. ते जयेश आणि प्रणय याच्या माध्यमातून निश्चितच लगातार 4 मोठ्या टुर्नामेंटमध्ये यशस्वी विजय प्राप्त करणारा हा भोनंग संघ मैदानात उतरला. निश्चितच एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळाला. तो सर्व ग्रामस्थांना सर्व क्रिकेट प्रेमींना त्याबद्दल मी भोनंग संघातील सर्व प्लेयरचे पुन्हा एकदा आभार मानतो. तसेच जयेश शेळके प्रणय शेळके यांच्या माध्यमातून चांगली फलंदाजी आपल्याला इथे बघायला मिळाली. दरम्यान क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. सलामीचे 2 फलंदाज मैदानात आलेले ते सचिन म्हात्रे आणि योगेश नाईक हे 2 सलामीचे फलंदाज वरंडेपाडा संघाकडून मैदानात तैनात.
दरम्यान स्ट्राईकवर फलंदाज येतोय योगेश नाईक, नॉन स्ट्राईक वर असेल तो सचिन म्हात्रे, हे सुद्धा दोन नावाजलेले फलंदाज वरंडेपाडा संघाकडून मैदानात. दरम्यान गोलंदाजी मार्कवर आपल्या विभागातील एक आयकॉन गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे असा जयेश शेळके, आपल्या गोलंदाजीच्या जोरावर मोठ्या मोठ्या फलंदाजांना ज्याने नाचवलं असा जयेश मैदानात. निश्चितच ज्याच्या नावावर लगातार 3 मॅन ऑफ द सिरीजचे किताब जोडलं गेलं असा जयेश मैदानात आहे. गोलंदाजी मार्कवर तयार आहे. स्ट्राईकवर असेल तो योगेश नाईक. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा जयेश तयार. पहिलं षटक असेल जे षटक पॉवर प्लेचं षटक असेल, ज्या षटकामध्ये क्षेत्ररक्षकांना पाबंदी असेल 30 या सर्कलची. 2 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन टच असतील तर बाकीचे क्षेत्ररक्षक मात्र सर्कलच्या आतमध्ये असतील. अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलंय. निश्चितच 2 क्षेत्ररक्षक, एक प्रसाद एका बाजूला तर एका बाजूला रुद्राक्ष. रुद्राक्ष मित्रांनो, रुद्राक्ष हा एक छोटा क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या माध्यमातून जे क्षेत्ररक्षण होतं ते खूप वाखण्याजोगं असतं असा रुद्राक्ष. दरम्यान पहिला चेंडूची फेक निर्धाव करतोय तो जयेश. पहिल्या चेंडूने निर्धाव चेंडूने आपल्या षटकाची सुरुवात करतोय जयेश. पहिला चेंडू निर्धाव फेकतोय. मित्रांनो, मी रुद्राक्षबद्दल बोलत होतो. एक चांगला क्षेत्ररक्षक या टीमच्या माध्यमातून, भोनंग टीमच्या माध्यमातून मैदानात खेळतो, ज्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. निश्चितच हाईट थोडी कमी आहे, परंतु क्षेत्ररक्षण मात्र अतिशय अचूक असतं. ठीक आहे, जयेश याच्यासाठी पुन्हा एकदा एक ऑफर येतोय, मात्र चेंडू जातोय, बाउंड्री लाईन पार होतोय 1/4. परंतु जयेशसाठी ऑफर मात्र निश्चित आहे. चंद्रकांत ठाकूर हे त्यांचे फॅन आहेत. चंद्रकांत ठाकूर यांच्याकडून ऑफर आले की जयेश याने जर या षटकामध्ये क्लीन बॉल, जयेशसाठी मात्र ऑफर आहे. या षटकामध्ये जर क्लीन बोल्ड केला जयेशाने तर त्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक मित्रांनो चंद्रकांत ठाकूर याच्या माध्यमातून आहे. दरम्यान जयेश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्गावर तयार होतोय. एक चांगले गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी बघायला मिळतं. 2 चेंडूवर निश्चितच 4 धावा मित्रांनो खर्च केलाय जयेशाने. तो जयेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर तयार. आता मात्र एक चांगल्या चेंडूची फेक करतोय आणि काही शेळके चेंडूवर येतोय, चेंडूची फेक करतोय. दरम्यान फलंदाज योगेश नाईक मात्र बाद होतोय. मित्रांनो, क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं असतं. मित्रांनो, क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं असतं आणि त्याचं जिवंत उदाहरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं. अनिकेत याच्या माध्यमातून निश्चितच ग्राउंड या ठिकाणी चांगली मेहनत करून जयेश शेळके, प्रसाद शेळके, मंथन शेळके यांच्या माध्यमातून हे चांगलं एक खेळपट्टी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. तर ग्राउंड बघायला मिळतोय. त्या ग्राउंडसाठी सुद्धा चांगली मेहनत घेतली आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना अनिकेत शेळके दिसला. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं, चेंडूची फेक व्यवस्थित केली आणि दरम्यान धावचीच्या स्वरूपात पहिला हादरा बसला. योगेशच्या माध्यमातून दरम्यान नवीन फलंदाज येतोय संजय वाघमारे. निश्चितच चांगलं कमबॅक बघायला मिळालं जयेशच्या माध्यमातून. अतिशय सुरेख गोलंदाजी आतापर्यंत चालू आहे. जे षटक पॉवर प्लेचं षटक असेल, ज्या षटकामध्ये 3 चेंडूंची फेक केले, पहिलं षटक प्रगतीपथावर असताना फक्त 4 धावा खर्च केल्या जयेशाने. दरम्यान एक फलंदाज मात्र निश्चित बाद केलाय, तो धावचीच्या स्वरूपात जयेशाने. षटकातील 4था चेंडू असेल जयेशाचा सामना करेल तो. नवीन आलेला फलंदाज संजय वाघमारे मात्र चेंडूने बॅटची काढा निश्चित घेतली होती, परंतु संपर्क व्यवस्थित चेंडूचा झाला नव्हता. चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून गेला. यष्टीरक्षकानं आपलं काम चोख बजावलं. दरम्यान निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होतोय जयेशाच्या माध्यमातून. अतिशय सुरेख गोलंदाजी, 4 चेंडूंवर फक्त 4 धावा खर्च केल्यात. एक फलंदाज बाद करण्यात यशस्वी ठरलाय तो जयेश. चेंडू असेल 5वा. जयेश आता सामना करेल तो नवीन आलेला फलंदाज संजय, ज्याच्या माध्यमातून आता मात्र एक मोठा फटका येतोय. मात्र रुद्राक्ष तिथे क्षेत्ररक्षण करतोय. निश्चित आउटफिट खराब असल्या कारणाने थोडासा क्षेत्ररक्षकाला त्रास होते, परंतु 2 धावा मात्र निश्चित जोडल्या जातील. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या होते ती 6. दरम्यान पहिल्या षटकातील 5 चेंडूंची फेक होते जयेशाच्या माध्यमातून. 6 धावा जोडल्या जातात त्या वरंडेपाडा संघाच्या खात्यात. संजय मात्र स्वतःचं खातं उघडतोय. 2 या धावेने षटकातील शेवटचा चेंडू असेल जयेशाच्या माध्यमातून सामना करेल तो संजय. आता मात्र एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल. चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढतोय. चेंडू जाते पुन्हा एकदा रुद्राक्षाच्या हातात. दरम्यान
रुद्राक्ष चेंडूची फील्ड करतोय आणि दरम्यान पहिलं षटक संपतोय. पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या होती ती 7. निश्चितच 16 धावांची सरासरी होती ती. वरंडेपाडा संघाला मात्र 16 धावाची सरासरी गाठू शकला नाही. तो वरंडेपाडा संघ 7 या धावसंख्येवर थांबला. एक फलंदाज योगेशच्या माध्यमातून बाद झाला. तो जयेशच्या गोलंदाजीमध्ये पहिला हादरा बसला योगेशच्या माध्यमातून. दरम्यान जयेशचं चांगलं कमबॅक बघायला मिळालं. निश्चितच योगेशच्या माध्यमातून एक चौकार आला होता, परंतु त्यानंतरचे पुढील जे 4 चेंडू होते ते अतिशय अचूक टप्प्यावर फेकण्यात यशस्वी ठरला होता. तो जयेश नवीन गोलंदाज येतोय तो अनिकेत. जयेशचा छोटा भाऊ हा सुद्धा एक अतिशय सुरेख गोलंदाज आहे. अतिशय चांगली गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून आपण बघतो असा अनिकेत गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. निश्चितच मंथन आहे, ऋतुकेत आहे, चांगला गोलंदाजीचा भरणा केलेला संघ आहे. निश्चितच जे संघ या ठिकाणी उपस्थित असतील त्यांनी कृपया आमच्या पॅव्हेलियन बॉक्समध्ये आपण आल्याची नोंद करायची आहे. दसवड संघ या ठिकाणी उपस्थित आहे का? असेल तर कृपया पॅव्हेलियन बॉक्समध्ये आपली उपस्थिती दर्शवायची आहे. तसेच सानेगाव संघ या ठिकाणी उपस्थित असेल तर त्यांनी सुद्धा आपली उपस्थिती पॅव्हेलियन बॉक्समध्ये दर्शवायची आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात होतोय. दुसरं षटक असेल अनिकेत याच्या माध्यमातून. हॅलो, धसवड आणि सानेगाव दोनही संघांना विनंती करतोय, जर आपण आला असाल तर आपली उपस्थिती लगेच आमच्याकडे दर्शवायची आहे, कारण ही स्पर्धा फार उशिरा सुरू झालेला आहे. आज आपण पाहिलं तर सण आहे आणि या सणानिमित्त सर्व संघ उशीर आलेले आहेत. त्याच्यामुळे मी दोनही संघांना विनंती करतोय, आपल्या संघाचा खेळाडू किंवा कोणी प्रतिनिधी असेल तर त्यांनी आपली उपस्थिती आमच्याकडे द्यायची आहे, कारण लगेच आपली मॅच लागणार आहे. धन्यवाद. दरम्यान निर्धाव चेंडूने आपल्या षटकाची सुरुवात करते तो अनिकेत. निश्चितच अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू निर्धाव फेकण्यात यशस्वी ठरते तो अनिकेत. संजय वाघमारे स्ट्राईकवर असेल, ज्याच्या माध्यमातून आपण अजूनपर्यंत एकही मोठा फटका बघितला नाही. मात्र धावसंख्या मोठी आहे, मोठे फटके निश्चित मारावे लागतील ते वरंडेपाड्या संघाला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची फेक होईल का? आणि आता मात्र निश्चितच संजय बाद होईल, कारण चेंडू मात्र अवांतर असेल, वाईड असेल. एक धाव मात्र निश्चित जोडली जाईल, ती अवांतर स्वरूपात वरंडेपाडा संघाच्या खात्यात. धावसंख्या होईल ती 8. दरम्यान सचिन मात्र आता स्ट्राईकवर जातोय, कारण सचिन याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. जो फलंदाज पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे नॉन स्ट्राईकवर थांबला, दुसरं षटक चालू झालं. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंची फेक होताच 1 चेंडूची फेक झाली. दरम्यान तो फलंदाज मात्र नॉन स्ट्राईकवरच होता, परंतु त्यानंतर स्वतःकडे स्ट्राईक घेऊन निश्चितच मोठे फटके मारण्याची गरज या ठिकाणी आहे आणि त्यासाठी स्ट्राईकवर जातोय तो सचिन म्हात्रे. दरम्यान गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार असेल तो अनिकेत शेळके. भोनंग संघाकडून स्ट्राईकवर असेल सचिन म्हात्रे. आता मात्र चेंडू बॅटची काढा घेतो, चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या दिशेने आणि सचिन मात्र बाद होतोय. सचिनाची खेळी समाप्त होतोय 0 या धावसंख्येवर. कॅच दरम्यान देवेंद्र शेळके याच्या माध्यमातून पुन्हा एकदा 500 रुपयाचं गुगल पे होतं या कॅशसाठी. अनिकेत शेळके याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी येतोय. दरम्यान षटकातील तिसरा चेंडू असेल, अनिकेत त्याचा सामना करेल तो नवीन आलेला फलंदाज संजय नाईक. पुन्हा एकदा सुरेख चेंडूची फेक करतोय, चेंडू उसळी घेतोय. फलंदाजाला चेंडू समजत नाही, चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होत नाही. दरम्यान निर्धाव चेंडूची फेक करतोय अनिकेत. लगातार 3 चेंडू निर्धाव फेकते तो अनिकेत. आपल्या गोलंदाजीमध्ये षटकातील 4था चेंडू असेल. अनिकेत त्याच्या 1 धाव खर्च केली आहे अवांतरच्या स्वरूपात. अनिकेत याने पुन्हा एकदा अतिशय अचूक टप्प्यावर चेंडूची फेक करतोय. दरम्यान 1 धाव मात्र निश्चित जोडली जाईल. तिथे क्षेत्ररक्षक असेल मात्र
राजेशच्या क्षेत्ररक्षणासाठी सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक देवेंद्र शेळके याच्याकडून आलेलं आहे. 100 रुपये. पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय, याच्यासाठी सुद्धा देवेंद्र शेळके याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंची फेक होतोय. धावसंख्या मात्र स्थिरावतोय ते 9 या धावसंख्येवर. षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि जयेश याचा फॅन या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचं नाव कपिल भैया. मित्रांनो मी सांगतो हा यूपी वरून इकडे आलाय, परंतु जयेश शेळके याचा तो फॅन आहे. जयेश शेळकेची जिथे मॅच असेल त्या ठिकाणी तो मॅच बघण्यासाठी उपस्थित असतो. कपिल भैया या ठिकाणी उपस्थित आहे, त्याचं सुद्धा मंडळाच्या वतीनं मी स्वागत करतो. मित्रांनो एवढ्या लांबचे सुद्धा जयेशाचे फॅन आहेत, कारण त्या पद्धतीचा त्याच्याकडे खेळ आहे. हा बघ इकडे आहे, जयेशाची बॅट त्याच्या हातातच आहे, कारण जयेशाची बॅट घेऊन तो स्वतः जिथे मॅचेस असतात तिथे तो फिरत असतो. असा कपिल भैया, कारण जयेशाची मॅच लागतो तेव्हा तो धंदा सोडून जयेशाच्याकडे लक्ष टाकतो. दरम्यान नवीन गोलंदाज येतोय मंथन. मागच्याच झालेल्या मल्ल्याण येथील टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द बेस्ट गोलंदाजाचा किताब ज्याच्या नावावर कोरला होता तो. दरम्यान वाईट चेंडूने आपल्या षटकाची सुरुवात करते तो मंथन. गोलंदाजी मार्कवर तयार, ज्याने स्वतः या खेळपट्टीसाठी खूप सारी मेहनत घेतली, या टुर्नामेंटसाठी खूप सारी मेहनत घेतली असा मंथन शेळके या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर तयार. षटकातील पहिला चेंडू असेल मंथन याच्या. दरम्यान पुन्हा एकदा वाईट चेंडूची फेक करतोय. अवांतर सलग 2 अवांतर चेंडूंची फेक करतोय तो मंथन. तिसरा वाईट जर मंथन याच्या माध्यमातून जर बघायला मिळाला तर ती देवेंद्र शेळके याच्याकडून पुन्हा 500 रुपयाचं पारितोषिक आहेच. परंतु आता चेंडू आणि बॅटचा संपर्क एवढा खास झाला नाही. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय रुद्राक्ष, परंतु झेल मात्र घेऊ शकला नाही. निश्चितच मित्रांनो हा छोटा क्षेत्ररक्षक आहे, ज्या क्षेत्ररक्षकाचा मी स्वतः फॅन आहे असा रुद्राक्ष. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण ज्याच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. निश्चितच पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होतो. या ठिकाणी चांगला कमबॅक बघायला मिळतो तो मंथन माध्यमातून. अतिशय सुरेख गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. मंथन माध्यमातून 2 चेंडू निश्चितच खराब फेकले होते, पहिले अवांतर फेकले होते, त्याच्यानंतरचे 2 चेंडू अतिशय सुरेख फेकले. निश्चितच सौरभ असेल फलंदाजीवर. सौरभ याच्या माध्यमातून निश्चितच एक मोठा फटका येतोय. चेंडू लँड होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. आपण हे मॅच बघत असताना सौरभ याचा जे खेळ बघितला तो अतिशय आज वाखाणण्याजोग होता. क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो, फलंदाजी असो, सौरभ मात्र या ठिकाणी आपलं काम चोख बजावत होता. निश्चितच सौरभ याची गोलंदाजी थोडीशी महागडी ठरली होती, कारण समोर फलंदाज होता तसा प्रणय होता ज्याच्या माध्यमातून आपण 3 षटकार बघितले. परंतु सौरभ याचा खेळ अतिशय चांगला होता. या ठिकाणी क्षेत्ररक्षण असो, फलंदाजीच्या माध्यमातून सुद्धा एक षटकार आपण बघायला मिळाला सौरभ याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजीवर मार्कवर मंथन तयार, अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. विनेश शेळके तिथं असेल. निश्चितच चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने अडवतोय. 2 धावा मात्र निश्चित जोडल्या जातील. शेवटचा चेंडू असेल मंथनेच्या माध्यमातून वरंडेपाडा संघासाठी. दरम्यान अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी भोरंग संघाकडून आपल्याला बघायला मिळालं. एक चांगली धावसंख्या उभी केली होती, मोठा धावांचा डोंगर उभा केला होता, परंतु समोरच्या संघाला कोणत्याही पद्धतीचा चान्स या ठिकाणी दिला नाही. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला दिसेल तो निश्चितच ऋतुकेत. हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे.
या सीझनमध्ये ज्याने क्रिकेटमधून थोडासा काढता ज्या चेंडूवर पुढच्या चेंडूवर निश्चितच फ्री हिट मिळेल. एक धाव मात्र निश्चित जोडली जाईल. आणि तो ऋतुकेत या क्षेत्ररक्षणासाठी राजेशसाठी पुन्हा एकदा 100 रुपये आलेले आहेत. अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय, क्रिकेटमधील ब्रह्मास्त्राचा वापर करतोय तो ऋतुकेत, ज्याच्याकडे क्षमता आहे असे चेंडू फेकण्याची. अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूची फेक करतोय. षटकातील दुसरा चेंडू असेल ऋतुकेत त्याचा. आता मात्र चेंडू जातोय, बाउंड्री लाईन क्रॉस करतोय. 1 बाउन्स. 4 धावा मात्र निश्चित जोडल्या जातील. तिथे प्रेक्षक असेल तो मात्र कपिल भैया चेंडूची फेक करतोय. धसवड आणि सानेगाव दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया पॅव्हलियन बॉक्समध्ये येऊन आपलं संपर्क साधायचा आहे. दरम्यान अवांतर चेंडूची फेक करतोय. दरम्यान षटकातील अजून 3 चेंडूंची फेक होणं बाकी. गोलंदाजी मार्कवर ऋतुकेत अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. सानेगाव संघ या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवायची आहे. खानाव संघ या ठिकाणी उपस्थित आहे. सानेगाव संघ आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवायची आहे. आणि आता मात्र एक मोठा फटका येतोय, तो मात्र चेंडू लँड होतोय. दरम्यान पुन्हा एकदा अवांतर चेंडू येतोय ऋतुकेत याच्या माध्यमातून. टॉस तर करून घे. दरम्यान अतिशय सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन क्षेत्ररक्षकाचं प्रदर्शन या ठिकाणी बघायला मिळालं. ते भोनंग आणि वरंडेपाडा संघ दरम्यान भोनंग संघ या ठिकाणी या सामना जिंकतोय. भोनंग संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच शेळके शाहीर ब्रदर्स भोनंग संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच वरंडेपाडा संघाने सुद्धा या संघामध्ये या टुर्नामेंटमध्ये एक भाग घेऊन आपलं सुद्धा खेळ दाखवला. त्यांचे सुद्धा हार्दिक आभार.
त्याचप्रमाणे या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आहे तो निश्चितच जयेश शेळकेच्या माध्यमातून आपल्याला 30 धावा बघायला मिळाल्या, तर एक विकेट सुद्धा त्याच्या माध्यमातून गोलंदाजीवर त्याच्या बघायला मिळाली आणि जयेश शेळके हा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा होतं. तसेच प्रणय शेळके